सोलापूरमध्ये टफ निवडणूक आहे आपली झालेली आहे। लोकसभेचे चाय तर लई गरम व्हायला लागला। मोदी सरकारबद्दल काही काम चांगले केलेले आहे, नाही असं नाही, पण सोलापुरात काम झालेलं नाही। हे बीजेपीचं त्यांना मत म्हणजे केंद्राला मत आहे, क्योंकि हवा दोनों तरफ से है। मोदी सरकारच येणार आहे। कांग्रेस हो चाहे बीजेपी हो, कोई भी हो, सभी चोर है। मोदी सरकारचं राज्य आलं तसे अतिरेकी कारवाया कमी झाल्या। नको मला कुठल्या पक्षाचा, नको ध्वज मला कुठल्या रंगाचा आणि पक्षाचा, फक्त मान आहे माझ्या तिरंग्याचा। येणार तर रामभाऊ सातपुते। काँग्रेसमध्ये कोण पॉवरफुल नाही ना। सुशीलकुमार शिंदे सुद्धा बाहेर तो करमाळाला उभारला होता। 4 तारखेला 100% मोदी येणार। लोकसभेचा निकाल लागणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? कोण निवडून येणार? मोदी सरकारच येणार आहे। मोदी सरकारच येणार आहे। कारण तेच आहे सध्या, तेच आहे। काँग्रेसमध्ये कोण पॉवरफुल नाही ना। सर तुमचं काय मत? म्हणजे आपल्या सोलापूरबद्दल बोलताय का ओव्हरऑल? सोलापूरमध्ये टफ निवडणूक आहे आपली झालेली आहे आणि 25-30 हजारच्या फरकाने आपले सातपुते साहेबच येतील। कारण ते एकतर BJPकडनं उभं राहिलेत। BJPचं त्यांना मत म्हणजे केंद्राला मत आहे। सध्या ही निवडणूक आहे, लोकल नाही आहे। जर लोकल निवडणूक आटली असती तर आपण वेगळा विचार केला असता, पण ही देशाची निवडणूक आहे। देशाची निवडणूक असल्यामुळं देशाचं नेतृत्व करणारं जे व्यक्तिमत्व आहे ते ठामपणे आणि स्ट्रिक्ट नेतृत्व पाहिजे। देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व पाहिजे। तशा योजना त्या पक्षाकडे पाहिजेत। गेल्या 10 वर्षाचा आपण काळ बघितला तर ज्या काही सुधारणा आपण तुम्ही बाहेर महाराष्ट्रात कुठेही फिरा तर तिथे अगदी लोकल जरी रोड बघितले ते पण सगळे चांगले झालेत। 500 वर्षापासूनचं जे मंदिर आहे ते झालेलं आहे। हे लोकांचे जे अस्मितेचे प्रश्न आहेत, 370 कलम असू दे, हे सगळे अस्मितेचे प्रश्न ह्या पक्षांनी सोडवलेले आहेत। आणि देश चालवायचं म्हणजे कठीण प्रश्न सोडवायला बहुमत लागतं आणि म्हणून BJPमधनं जे आपल्या सोलापुरातनं सातपुते साहेब उभारलेत, बऱ्याच लोकांनी त्यांना मत दिलेलं आहे। त्यांच्याकडे बघून पण दिलं असेल, पण मोदी सरकारकडे बघून सुद्धा काही लोकांनी मतदान केलेलं आहे की देशासाठी म्हणून निवडणूक असल्यामुळं सर्वांनी माझ्या मते BJP पक्षाला मत दिलेलं आहे। आता स्थानिक उमेदवार म्हणून आपलं काय मत? स्थानिक उमेदवारमध्ये मागच्या 2 टर्ममध्ये काही काम झालेलं नाही आपल्याकडे। म्हणजे सोलापुरात विचार केला तर मागच्या 2 निवडणुका हे मोदीच्या ह्याच्यामुळं झालेल्या होत्या, पण हे जे व्यक्तिमत्व आहे ते तरुण व्यक्तिमत्व आहे आणि ह्यांच्या बोलण्यातनं किंवा ह्यांचा जो मागचं ज्या काही बातम्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यावरून असं जाणवतं आहे की हे सोलापूरसाठी काहीतरी काम करतील। आपले बरेच पाणी प्रश्न, बरेच सोलापुरातले प्रश्न खूप प्रलंबित आहेत। पाणी प्रश्न म्हणा, तो तर कित्येक वर्ष पडीक प्रश्न आहे। 94, 95, 90 सालापासून जवळ 30-40 वर्ष झाले हा प्रश्न तसाच आहे। तरी किती लीड फरकाने निवडून येणार उमेदवार? टफ आहे, कारण अपोजिशन पार्टी पण काय एवढी साधी नाही आहे। त्यांनी पण काम केलेलं आहे चांगलं, पण ह्यांनी पण करतील अपेक्षा आहे। तर 25-30 हजाराचं फार तर 25 ते 50 हजाराचं मार्जिन राहणार सर। धन्यवाद। हां बोला हां। लोकसभेचा चाय गरम होता का? लोकसभेचे चाय तर लई गरम व्हायला लागला। समोरचे माणूस पण टक्करचा आहे, हे सातपुते महाराज बी टक्करचेच आहे। हां, आता काय निवडणूकबद्दल काय सांगता येत नाही, तरी पण लोकांचे मत जास्त काय BJPकडे आहे। बहुतेक BJPच येणार। हां, आणि 4 तारीख जे निकाल लागेल बहुतेक आपला मोदी सरकारकडूनच लागेल, आम्हाला असं वाटतं। का वाटतं आपल्याला? मोदी सरकारबद्दल काही काम चांगले केलेले आहे, नाही असं नाही, पण सोलापुरात काम झालेलं नाही, हे गोष्ट बरोबर आहे। तर सोलापुरात परिणिती शिंदेने काम केलेलं आहे सोलापुरात। आता सोलापूरचे लोक मत कुठं देतील हे सांगता येणार नाही। मोदी सरकारमुळे मोदी सातपुतेला देईल।
आता शिंदेमुळे काही लोक इथे पण देतील टक्कर मात्र राहणार हे सोलापुर इतना है। सोलापुर की क्या हवा बहुत ही गर्म है, 4 तारीख को किसकी हवा निकलेगी? हवा अभी तो जब तक रिजल्ट नहीं आएगा तब तक कुछ बोल नहीं सकते, क्योंकि हवा दोनों तरफ से है। यहाँ तक कि ऐसा भी सुना है कि बहुत लोग कुछ पैसे भी बांटा गया है, तो हो सकता है कुछ चेंजेस भी आ सकते हैं। लेकिन हम तो चाहते हैं अपने भारत देश में अगर अच्छा चलना है, भारत देश आगे बढ़ना है, तो मोदी जी को ही आना है। हम मोदी जी के साथ ही रहेंगे। 4 तारीख को कौन आएगा जीत के सोलापुर से? ये अभी तो कुछ बोल नहीं सकते कि यहाँ पे अंदाज क्या है? 50-50 मेरे हिसाब से तो बीजेपी आना चाहिए कि हम मोदी को जी को जाए। सब भी तो चोर है यहाँ पे, चाहे कांग्रेस हो चाहे बीजेपी हो, कोई भी हो, सभी चोर है। बस हमने वोट डाला है तो नरेंद्र मोदी को देख के ही वोट डाला। 50-50 क्यों? 50-50 क्यों? इसलिए फाइट कड़क थी। कुछ वो मतलब लोगों को ये किया गया है, पैसा दिया गया है, बांटा गया है, ऐसा सुना है मैंने। हाँ, तो उसके हिसाब से हो भी सकता है ऐसा कि 50-50 है। 4 तारीख को चाय गरम पियेंगे आप? बिल्कुल कड़क, बिल्कुल कड़क चाय पियेंगे? कड़क चाय पियेंगे, चाय के साथ भी चर्चा करेंगे। काका बोला. वय किती आहे तुमचं? माझं 65 आहे. किती मतदान बघितलंय तुम्ही 65व्या वर्षात? खूप मतदान बघितलंय. मग आता कोण येईल सोलापूरला 4 तारखेला? 4 तारखेला मोदीचेच उमेदवार यायला पाहिजे, कारण मोदीच्या कामाचे सगळीकडे चर्चा झालेली आहे. आज मोदी सरकार आहे म्हणून कामगार लोकांचं चांगलं आहे. बरं, ही एक गोष्ट झाली, जसं मोदी सरकारचं राज्य आलं तसे अतिरेकी कारवाया कमी झाल्या. कमी झाल्या म्हणण्यापेक्षा बंदच झाल्या. नाहीतर पहिले कुठेही जा, बॉम्बेला बॉम्बस्फोट, गुजरातला बॉम्बस्फोट, इकडं बॉम्बस्फोट. आता ही कुठं एक तरी घटना आहे का बॉम्बस्फोटची? हे कुणामुळं? हे फक्त मोदीमुळं. 4 तारखेला मोदीनं पाकिस्तानात घुसून मारा म्हणून असा आदेश मिलिटरीला सोडला, म्हणून अतिरेकी कारवाया थंड झालेल्या आहेत. याचा विचार लोकांनी करावा. काय वाटतं 4 तारखेला? 4 तारखेला 100% मोदी येणार, नक्की. आम्हाला गॅरंटी आहे. लढत कशी होती दोघांमध्ये? फाईट जबरदस्त होती. तरी पण लीड किती असेल? लीड आता कमीत कमी जर म्हणलं 20,000 मताच्या पुढं फाईट होती. मोदीचाच उमेदवार येणार. ओके. बरं, आपण मतदान केलं का? केलं. आपलं मतदान कुठल्या एरियात आहे? आपल्या या वार्डात आहे, माझ्या शुक्रवार पेठेच्याच वार्डात आहे. आता 4 तारखेला मतमोजणी आहे. हो. तर आपलं काय मत आहे? कोण निवडून येईल? माझ्या मते मोदी सरकार आलं तर फार चांगलं आहे. नाही, लोकल आपण सोलापूरच्या उमेदवाराबद्दल बोलूया. मग सातपुते आलं तर फार चांगलं आहे. बरं, का सातपुते यावं असं वाटतं मला? असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी मजबूत सरकार पाहिजे. बरं, कारण सध्या कारवाया भरपूर अतिरेकीच्या कारवाया सगळीकडे बॉम्बस्फोट वगैरे हे बंद झालेलं आहे. हे पूर्णच बंद व्हायला पाहिजे आणि देश सुरक्षित राहायला पाहिजे, म्हणून मी ही मुलाखत देत आहे. आणि त्यासाठी मी एक उखाणा बोलणार आहे. बोला. नको मला कुठल्या पक्षाचा, नको ध्वज मला कुठल्या रंगाचा आणि पक्षाचा, फक्त मान आहे माझ्या तिरंग्याचा. बरं, स्थानिक उमेदवाराला महत्व आहे असं लोक हो हो, आमचं देखील स्थानिक उमेदवारलाच मत. बरं, स्थानिक उमेदवार म्हणजे आपल्या जिल्ह्यातलाच आहे तो. अच्छा, म्हणजे जिल्ह्यातला. हां. आपलं मतदान या एरियात आहे का? हा, या एरियात. बरं, आपण 4 तारखेला मतमोजणी आहे. हा, बरं. आपलं काय मत आहे? आपलं पण मोदी सरकार यायला पाहिजे. म्हणजे का बरं? म्हणजे कशासाठी? 10 वर्षामध्ये इतकी सुधारणा झालेली आहे. हां. 70 वर्षात जे झालं नाही काम ते 10 वर्षात मोदीने केलेलं आहे. बरं, आता सोलापूरचे 2 उमेदवार आहेत, त्यापैकी हां. आपल्याला कोण येईल असं वाटतं? उमेदवार म्हणजे सातपुते येते 100%. लोकांच्या मते स्थानिक उमेदवार यावा असं आहे. स्थानिकचा आणि बाहेरचं काय संबंध आहे? सुशील कुमार शिंदे सुद्धा बाहेर तो करमळाला उभारला होता. हां. त्यावेळी त्याला उपऱ्या म्हणले नाही काय? बरोबर आहे. हां. पण राहुल गांधी कुठं उभारते? वायनाडला उभारते. 4 तारखेला कडक चहा पिणार का आपण? हां. आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण येईल? येणार तर रामभाऊ सातपुतेच. कुठल्या बेसवर येईल? 100% कामं तसे झालेले आहेत. हां. कुठल्या बेसवर येईल? कोणत्या बेसवर म्हणजे? आता लाट मुद्द्यावर येईल. तर मुद्दा काय सांगायचा? कामं केलेले आहेत.
मोदी सरकारचं असं सोलापूरकरांचं मत आहे की 10 वर्षात मागचे जे खासदार आहेत काहीच काम केलं नाही असा आरोप आहे. आता म्हणणारे म्हणतील ना, जनतेला माहिती आहे की केलेत कामं जे झाले ते झाले. खासदार चांगलं काम केले. काम केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2 उमेदवार होते, एक प्रणितीताई शिंदे आणि रामभाऊ सातपुते. यापैकी कोण निवडून येते? रामभाऊ सातपुते हे निश्चितच निवडून येतील. किंवा कारण की जे गेल्या 10 वर्षात जे मोदी सरकारने कामं केलेत, स्मार्ट सिटीच्या योजनेतनं असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेतनं असू दे किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्यातच आपलं तिघांचं सरकार बसलेलं अजित पवार असू दे किंवा देवेंद्र फडणवीस असू दे किंवा आपलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, ह्या तिघांच्या ह्याच्यामधनं चांगले कामं झालेले आहेत आणि ह्याच्यापुढे पण चांगले कामं होतील आणि येणारं भविष्य हे मोदी सरकारचं आपल्यासाठी मोदी सरकारच योग्य आहे. चांगल्या कामापैकी तुम्हाला कुठलं तरी 1-2 कामं माहीत आहेत का? स्मार्ट सिटीसाठी आणले, आता समांतर जलवाहिनी चालू आहे, बाकी अजून थोडे कामं चालू आहेत. सोलापूरसाठी काय केले? सोलापूरसाठी स्मार्ट सिटी योजनेतनं चांगले रस्ते झाले आहेत, ड्रेनेज झाले, अजून अंडरग्राऊंड लाईटिंग झालेत आणि येणारे अजून सुद्धा तुम्हाला काहीतरी रामभाऊ सातपुते म्हणलेतच की आपण IT पार्क आणू, हे आणतील अजून थोडे. लाईक 10 वर्षातच सगळे कामं होत नाही. जे 70 वर्षात झाले नाही ते 10 वर्षात कसं होतील? थोडे होतील ना. आता निवडून येणाऱ्या खासदाराकडनं आपल्याकडनं काय अपेक्षा आहे? काय सोलापूरसाठी जरा पाण्याचा प्रश्न हा जरा आहे थोडा आणि IT पार्क आहे, बाकीचे थोडे उद्योगधंदे आले तर सोलापूरकरांसाठी योग्य होईल. आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवार होते, एक प्रणितीताई शिंदे आणि रामभाऊ सातपुते. यापैकी कोण निवडून येतील? राम सातपुते. कारण काय? मोदीवर सध्याला मोदीची फक्त वर मोदी राम सातपुतेलाच पाहिजे. सोलापूरच्या विकासासाठी नको का आपल्याला? विकासासाठीच पाहिजे की. मग असं काय सोलापूरकरांचं असं मत आहे की मागच्या 2 वर्षाचे खासदार, मागच्या 10 वर्षाचे स्वामी राऊदे किंवा बशीरथ बनसोडे सोलापूरसाठी काहीच केलं नाही. मग तुम्हाला का सोलापूरचे असे प्रश्न आहे की राम सातपुते काम करतील का? आता हे रस्ते वगैरे सुधारणा झाली सोलापूर शहरात, मग ते खासदाराच्या काळातच झाले ना गेल्या वेळेस. केंद्रात कोणा सत्ता झाली पाहिजे? भाजपची.